तळ कोकणातील आगळा-वेगळा शिमगा उत्सव। सावंतवाडी तालुक्यातील सांगोली गावात ग्रामदैवत म्हणून फणसाच्या झाडाचे पूजन। कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी, परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगा उत्सव। शिमगा उत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी, परंपरा पाहायला मिळतात। अशीच एक आगळी वेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगोली गावचा गिरोबा उत्सव होय। सांगोली तालुक्यात महाशिवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जातं। होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून पूजलं जाते। सांगोली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे। मात्र सांगोली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषाण बनवलं जातं। सांगोली गावात फणसाच्या झाडाला गिरिजानाथ म्हणून दैवत्व मानलं जातं। गिरोबाचं पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होतं, त्यामुळे सांगोली येथील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात।